Hello students, in today's lecture we are going to see the different types of the washing machine. Basically there are three types of washing machine. First one is the washer, second semi-automatic, and third one is the automatic washing machine. Then let us see them one by one. That is first one is the washer. As the name suggests washer, म्हणजे याच्यामध्ये काय होत असणार आहे, फक्त वॉशिंग ॲक्टिव्हिटी होत असणार आहे. जी काही ड्राईंग फॅसिलिटी आहे ती ह्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. आणि वॉशरमध्ये वॉशरची सिस्टीम असते. वॉशर म्हणजे वॉशिंग मशीन्स जे असतात वॉशर टाईपचे जे काही वॉशिंग मशीन्स असतात त्याच्यामध्ये फक्त सिंगल टब अवेलेबल असतो आणि तो टब आपण कशासाठी यूज करतो आहे, फॉर द वॉशिंग पर्पज. ते तिथं सांगितलं आहे बघा, वॉशर आर सिंगल टब मशीन्स दॅट ओनली वॉश. म्हणजे वॉशर काय सिंगल टब मशीन्स आहेत आणि ते आपण कशासाठी यूज करतो आहे, फॉर द वॉशिंग पर्पज. सिन्स द वॉशर डू नॉट हॅव फॅसिलिटीज फॉर ड्राईंग द क्लॉथ्स. म्हणजे आपल्या वॉशरमध्ये फक्त कपडे वॉश होतात, देन ड्राईंग फॅसिलिटी काय तिथं अवेलेबल नसते. आणि ह्याची जी कॉस्ट आहे ती सगळ्यात कमी आहे दॅन द सेमी ॲटोमॅटिक अँड फुल्ली ॲटोमॅटिक. हे जे तिन्ही टाईप्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कॉस्ट कशाची आहे, वॉशर टाईप वॉशिंग मशीनची कॉस्ट कमी आहे. देन सेकंड काय आहे, सेमी ॲटोमॅटिक मशीन. आता सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये काय असते, दोन सेपरेट सेक्शन्स असतात. एक असते फॉर द वॉशिंग पर्पज आणि दुसरा असते फॉर द ड्राईंग पर्पज. म्हणजे वॉशर आणि ड्रायर हे दोन सेक्शन्स आहेत. मग ह्याच्यामध्ये कसं होते माहिती आहे का, वॉशरमध्ये तुम्हाला स्वतः मॅन्युअली काय करायला लागतात, कपडे प्लेस करायला लागतात क्लॉथ्स. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही डिटर्जंट आहे, जे काही वॉटर रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला जी काही लॉन्ड्रीची क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला ते ॲड करायला लागते. आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेला वॉशिंग ॲक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला मॅन्युअली वॉशिंग टबमधून ड्राईंग टबमध्ये काय करायला लागते, तुमचे क्लॉथ्स ट्रान्सफर करायला लागतात मॅन्युअली. म्हणून हे असे काही थोडे टास्क आहेत ते मॅन्युअली परफॉर्म करायला लागतात आता इन दिस टाईप ऑफ वॉशिंग मशीन. म्हणून याला आपण काय म्हणतो आहे, सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन्स. आणि दीज आर मोस्टली चीपर मशीन्स. म्हणजे हे सगळ्यात म्हणजे मोस्टली कसे आहेत, हे चीपर मशीन्स आहेत. ओके, आता ॲडव्हान्टेजेस बघूया आपण सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनचे. नॉट नेसेसरी टू हॅव अ कंटिन्युअस वॉटर फ्लो. मॅन्युअली वॉटर कॅन बी पोर्ड टू द डिझायर्ड लेवल बेस्ड ऑन द क्लॉथ्स टू बी वॉश्ड. म्हणजे आपण कंटिन्युअसली त्याला काही वॉटर अप्लाय करत नाही. जेवढे काही क्लॉथ्स आहेत अकॉर्डिंग टू दॅट आपण मॅन्युअली काय करतो आहे, त्याच्यामध्ये वॉटर ॲड करतो आहे. त्यामुळं काय वॉटर आपलं सेव्ह होतं आहे. देन कन्झ्युम्स लेस वॉटर ॲज कम्पेअर टू द फुल्ली ॲटोमॅटिक मॉडेल. म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्युअस वॉटर फ्लो असतो आहे ना, पण ह्याच्यामध्ये तसं नाही आहे. आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढीच क्वांटिटीचं आपण वॉटर त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. म्हणूनच काय आहे, इथं लेस क्वांटिटी आपण काय करतो आहे, वॉटरची यूज करतो आहे. देन नेक्स्ट काय, वॉशिंग सायकल रिक्वायर्स लेस टाईम. याची जी काय वॉशिंग सायकल आहे त्याला कमी वेळ लागतो आहे. आणि कॅन बी मूव्ड इझिली टू एनी लोकेशन. म्हणजे काय ते हँडी आहे, आपण कुठंही त्याला इकडून दुसऱ्या जागी आपण काय करू शकतो आहे, मूव्ह करू शकतो आहे. ते तसेच काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत सेमी ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनचे. ते काय बघूया. मॅन्युअल इंटरव्हेन्शन इज रिक्वायर्ड टू ट्रान्सफर द क्लॉथ्स फ्रॉम वॉश टब टू स्पिन टब फॉर द ड्राईंग प्रोसेस. म्हणजे सगळं काय ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक होत नाही, काही टास्क आहेत. म्हणजे ट्रान्सफरिंग द क्लॉथ्स, वॉश्ड क्लॉथ्स फ्रॉम द वॉशिंग टब टू ड्राईंग टब, हे जी ॲक्टिव्हिटी आहे ते आपल्याला मॅन्युअली करायला लागते. देन यू मे हॅव टू रिमूव्ह द इलेक्ट्रिकल कनेक्शन व्हाईल मूव्हिंग क्लॉथ्स फ्रॉम द वॉशिंग टू ड्राईंग इफ वायरिंग इन द हाऊस इज नॉट प्रॉपरली अर्थड. म्हणजे तुमच्या जर हाऊसचं आर्थिंग जर प्रॉपर नसेल तर त्यावेळेला तुम्हाला वॉशिंग टबमधून ज्यावेळेला तुम्ही वॉश्ड क्लॉथ्स असतात ते ट्रान्सफर करत असता इन टू ड्राईंग टब, त्यावेळेला तुम्हाला तुमचं जे काय वॉशिंग मशीन आहे ते अनप्लग करायला लागते जर अर्थिंग प्रॉपर नसेल तर. देन मोस्ट ऑफ द कंट्रोल्स आर मॅन्युअल. म्हणजे जास्तीत जास्त कंट्रोल्स कसे आहेत, मॅन्युअली सगळे ऑपरेट करायचे आहेत. रिक्वायर्स मोर स्पेस बिकॉज द मशीन मे बी लार्जर दॅन फुल्ली ॲटोमॅटिक. म्हणजे याची जी साईज आहे ती कशी आहे, लार्जर असणार आहे दॅन द फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन. देन लास्टचं टाईप बघूया आपण, दॅट इज फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन्स. आता फुल्ली ॲटोमॅटिक नावच काय सांगते, फुल्ली ॲटोमॅटिक म्हणजे सगळे
जे ऑपरेशन्स असणार आहेत ते काय होणार आहेत, ॲटोमॅटिक होणार आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॅन्युअल वर्क आपल्याला करायला लागत नाही. ते फुल्ली ॲटोमॅटिक टाईपचे असतात. फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन्स आर इझियर टू यूज, म्हणजे ते यूज करायला कसे आहेत, इझी आहेत. दे हॅव ओनली वन सेक्शन फॉर वॉशिंग अँड फॉर स्पिन ड्राईंग, म्हणजे त्याच्यामध्ये एकच आपला सेक्शन असणार आहे, एकच टब असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण वॉश पण करणार आहे आणि ड्राईंग पर्पजसाठी सुद्धा तोच टब यूज करणार आहे. म्हणजे जर तुम्ही एकदा त्याच्यामध्ये कपडे जर प्लेस केला फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये, त्यावेळेला काय होणार आहे, ते वॉशिंग मशीन ॲटोमॅटिकली काय करणार आहे, त्याला केवढं अमाऊंट ऑफ वॉटर लागणार आहे, ते वॉटर, जे काही डिटर्जंट लागणार आहे ते डिटर्जंट, हे सगळं काय करणार आहे, घेणार आहे. आणि फक्त तुमच्या एका क्लिकमध्ये तुम्हाला कपडे धुवून वाळवून परत काय होणार आहे, बाहेर मिळणार आहेत. ओके, फुल्ली ॲटोमॅटिक म्हणजे फक्त तुम्ही कपडे प्लेस करायचे, क्लॉथ्स तुमचे प्लेस करायचे वॉशिंग मशीनमध्ये, त्याचं ते ॲटोमॅटिकली जेवढं काय वॉटर क्वांटिटी, डिटर्जंट क्वांटिटी रिक्वायर्ड आहे ते घेणार, वॉश करणार कपडे, त्याला ड्राय करणार आणि तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे. वॉशिंग मशीन मे लोड फ्रॉम द टॉप ऑर द फ्रंट, म्हणजे तुमचं जे वॉशिंग मशीन आहेत फुल्ली ॲटोमॅटिक, ते एकतर टॉप लोडिंग पण असू शकते किंवा फ्रंट लोडिंगसुद्धा असू शकते. वॉशिंग मशीन्स मे लोड फ्रॉम द टॉप ऑर फ्रॉम द फ्रंट. रिपीट झालं आहे बघा बाळा, चुकून तुम्ही एकदाच घ्या तो. दॅट इज वॉशिंग मशीन मे लोड फ्रॉम द टॉप ऑर फ्रॉम द फ्रंट, म्हणजे एकतर तुम्ही फ्रंटवरून सुद्धा ती वॉशिंग मशीन, त्याचं फ्रंटला डोअर पण असू शकते किंवा टॉपला पण असू शकते त्या वॉशिंग मशीनचं. देन ॲडव्हान्टेजेस बघा फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनचे. इझी टू यूज, लेस वॉटर कन्झम्पशन, कॉम्पॅक्ट साईज, रिक्वायर्स लेस टाईम, इफेक्टिव्ह क्लिनिंग, ग्रेट कॅपॅसिटी अँड ॲटोमॅटिक इंटरव्हेन्शन. हे काय तुमचे ॲडव्हान्टेजेस आहेत ऑफ द फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन. एकच टब असणार आहे त्यामुळे त्याची साईज कमी असणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला टायमिंग लागत होतं वॉश आणि ड्राईंगसाठी ते तुम्हाला कमी लागणार आहे, कारण एक आपल्याला जे काही मॅन्युअली टास्क करायचं होतं, वॉश झालेले कपडे वॉशिंग टब टू ड्राईंग टब टाकायचे, हे आपलं टास्क कमी झालं ना, त्यामुळं काय आपल्याला डायरेक्ट वॉश होऊन ड्राय होऊनच कपडे येणार आहेत, म्हणून आपला टाईम काय होणार आहे, रिक्वायर्ड टाईम कमी होणार आहे. आणि हे काय फुल्ली ॲटोमॅटिक इंटरव्हेन्शन आहे. देन डिसएडव्हान्टेजेस ऑफ फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन बघूया आपण. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन हॅव अ रेंज ऑफ फीचर्स अँड स्मार्ट कंट्रोल. ड्यू टू दिस they usually acquire more electricity. The total consumption during the wash is slightly higher from the semi-automatic options. म्हणजे इथं बरेच जे ऑपरेशन्स वेगळे फीचर्स जे आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामुळे काय होते, इलेक्ट्रिसिटी काय होते, मोर कन्झ्युम होते. आणि सेकंड काय, प्राईस. बेस्ड ऑन द स्टॅट्स अँड मार्केट प्राइजेस, मोस्ट ऑफ द फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स कम at a 30% to 50% higher price point from the semi-automatic option. The price is easy to justify, but you can say that it is not an affordable choice to go after. म्हणजे लक्षात आलं का डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन म्हणजे जास्त इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करते आणि प्राईस पण कशी आहे, थोडी जास्त आहे दॅन द फुल, म्हणजे जे काही सेमी ॲटोमॅटिक मशीन्स होते त्याच्यापेक्षा. लक्षात आले तिन्ही टाईप्स, वॉशर, सेमी ॲटोमॅटिक आणि ॲटोमॅटिक. वॉशरमध्ये फक्त वॉशिंग फॅसिलिटी अवेलेबल असते. देन सेमी ॲटोमॅटिकमध्ये दोन असतात, दॅट इज वॉशर अँड ड्रायर. पण आपल्याला मॅन्युअली वॉश्ड क्लॉथ्स ट्रान्सफर करायला लागतात फ्रॉम द वॉशिंग टब टू द ड्राईंग टब. देन लास्टचं कसं फुल्ली ॲटोमॅटिक आहे, ज्याला आपण क्लॉथ्स प्लेस करणार आहे त्यावेळेला जेवढं रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ वॉटर अँड डिटर्जंट आहे ते तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही काय करणार, त्याच्यावर प्रोसेस करून तुम्हाला म्हणजे क्लॉथ्स, क्लीन क्लॉथ्स आणि ते ड्रायड क्लॉथ्स तुम्हाला ॲट द आउटपुट मिळणार आहे. लक्षात आले. दीज आर दी डिफरंट टाईप्स ऑफ वॉशिंग मशीन. देन टुडे वी विल स्टॉप हिअर. थँक यू.